या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण पिंपरी चिंचवडमधले सन्माननीय आणि क्रीडा क्षेत्र त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडला थरारून सोडणारे सन्माननीय मानव कांबळे सर, खरं तर त्यांचा क्रीडा क्षेत्रातला इतिहास असा आहे की शाहू महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांचे वडील काम करत होते आणि अशी भव्य दिव्य अशी परंपरा जी आहे ती त्यांच्या त्या रक्तातच त्यामध्ये आहे असल्यामुळं त्यांच्या ज्या कार्यशैलीमध्ये जेवढा ज्वलंतपणा, जी चळवळी जी स्वरूपाचं जे प्रतिध्वनित होतं तर त्याच अनुषंगाने ते आहे. सरांशी खरं तर आपण ह्या दृष्टिकोनातून बोलतोय की पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो पोल वॉल्ट या आला आणि पूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये फक्त 2 पोल वॉल्ट हे इंडियामध्ये होते आणि त्यापैकी पटियालामध्ये एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक. तर ह्या पोल वॉल्टचा जो इतिहास आहे तो सरांच्या तोंडून आपण ऐकत आहोत आणि त्याच्यामध्ये सरांचं हे मोठं योगदान आहे. नमस्कार सर. सर काय सांगाल सर त्या पोल वॉल्टच्या इतिहासासंदर्भात? सर नाही, मुळातच पोल वॉल्ट हा जो गेम आहे तो अतिशय दुर्मिळ असा आहे आणि हा खेळ प्रकार जो आहे तो आपल्या भारतामधल्या लोकांना जास्त माहिती नसला नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1981, 82, 83, 84 या काळामध्ये एक रत्नदीपक प्रभू म्हणून कोकणामधनं मूळ असलेले एक खेळाडू या शहरामध्ये आले आणि ते त्यांच्या नैसर्गिक एकूण शरीर यष्टी आणि ह्याच्यामुळं साध्या बांबूवरनं उडी मारण्याचा खेळ ते करायचे आणि त्यांच्यामध्ये असलेले स्पार्क्स पाहिले, त्यांच्यामध्ये असलेला उत्साह पाहिला, त्यांची असलेली प्रेरणा पाहिली, त्यांना थोडीशी जर मदत झाली तर ते आणखी पुढे जाऊ शकतात, आणखी एशियन लेवलला किंवा ऑलिम्पिक लेवलला सुद्धा ते खेळू शकतात. अशा पद्धतीची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नसली तरी अशा एखाद्या खेळाडूला मदत करावी आणि त्या खेळाडूने पिंपरी चिंचवड शहराचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा पद्धतीच्या भावनेमधनं तो पोल वॉल्ट जो आहे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोल वॉल्ट आणण्याचं आम्ही ठरवलं आणि पण त्याची प्रक्रिया आम्हाला माहिती नव्हती. तो फक्त परदेशातच मिळायचा. 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं मग तो पोल वॉल्ट कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केल्यानंतर दोहा कतारमध्ये माझे एक मित्र होते, जावेद सय्यद नावाचे, जे माझ्याबरोबर वर्ग मित्र होते, त्यांचे मोठे भाऊ म्हणजे रऊफ सय्यद असं त्यांचं नाव, ते कतारमधल्या सरकारी खात्यामध्ये मोठे अधिकारी होते. त्यांच्याशी मी माझी ही जी भावना व्यक्त केली, त्यांनी सांगितलं की मग तुम्हाला आम्ही मदत करूया आणि मग त्यांनी खूप प्रयत्न केले दोह्यामध्ये, कतारमध्ये, दुबईमध्ये कुठे हा पूल मिळेल आणि कशा पद्धतीने या खेळाडूला मदत करता येईल अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला. तिथं त्यांनी तो दुबईमधनं तो पोल खरेदी केला. पोल खरेदी करून तो इथं पाठवणं, तो इथं सोडवून घेणं, त्याची एक्साईजच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमच्यासारख्याला जरी शक्य नसलं तरी सय्यद सरांनी आम्हाला खूप मोठी मदत केली आणि तो पोल जो त्यावेळेला आम्हाला शक्यच नव्हतं घेणं, परंतु त्यांच्या आर्थिक मदतीनं आणि माझ्याबरोबर असणारे काम करणारे जे कार्यकर्ते होते, सहकारी होते, त्यांच्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं तो पोल आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणला. तो असा पोल की त्यावेळेला भारतामध्ये केवळ 2च ठिकाणी हा पोल होता. एक तर भारत सरकारचं जे पटियालामधलं स्पोर्ट्स संकुल आहे तिथे एक होता आणि दुसरा खाजगीरित्या किंवा खाजगी क्लबकडे असलेला हा आमच्याकडे असलेला पोल. आणि त्या पोलच्या आधारे माझी अशी अपेक्षा होती किंवा माझं असं स्वप्न होतं की मी या शहरामध्ये एक चांगला पोल वॉल्ट खेळणारा जो खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबरीनं त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन आणखी जे खेळाडू तयार होतील त्यांना या पोलची मदत व्हावी अशा अपेक्षेने तो पोल आम्ही या ठिकाणी आणण्यामध्ये खूप आम्हाला प्रयास झाले. परंतु एक आनंद होता की अशा पद्धतीनं आपण खेळाडूंना मदत करू शकतो किंवा अशा पद्धतीने खेळाडू आणखी मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकतात अशा पद्धतीच्या भावनेतनं जो पोल आला आणि रत्नदीपक प्रभूंनी त्याच्यावर प्रॅक्टिस केली. त्याच्यावर रामदास कुदळे, रुस्तम पठाण ही जी मुलं होती की त्या काळामध्ये स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला ॲथलेटिक्समध्ये आपलं नाव कमावत होती. त्याच्यापैकी आता एक आमचे मित्र संजय सातव हे आता पोलीस खात्यामध्ये ACP म्हणून लातूरला काम करतात. हे सगळं त्या खेळामुळं आणि अशा पद्धतीच्या प्रेरणादायी गोष्टी घडल्यामुळं हे निर्माण होऊ शकलं. म्हणून त्या पोलला माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचं असं स्थान आहे की जे इथं घडू शकत नाही ते सामान्य माणूस सुद्धा या ठिकाणी घडवू शकतो अशी प्रेरणा पिंपरी चिंचवड शहरामधल्या ॲथलेटिक क्षेत्रामध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि अधिक उत्साहात ते खेळायला लागले. हे त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे जाऊन रत्नदीपक प्रभू इथे थांबले नाहीत, ते त्यांच्या गावी गेले
ते आजारी पडले, दुर्दैवरीतीने त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळं ह्या खेळामध्ये म्हणाव्या अशा पद्धतीने जी प्रगती करायला पाहिजे होती ती झाली नाही, परंतु ती होऊ शकते अशा पद्धतीची एक प्रेरणा ते पोल प्रदेशामधून इथं आणण्यामध्ये आम्हाला ते यश मिळालं, त्याचं मी या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करू इच्छितो. निश्चितच सर, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा क्षण म्हणता येईल आणि पिंपरी चिंचवडसाठी हा खूपच अभिमानास्पद असं हे गौरवाचं स्थान आहे आणि हा इतिहासामध्ये निश्चितच ह्याची सुवर्ण अक्षराने नोंद घेतली जाईल आणि आपलं जी तळमळ आणि जी पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्याची जी इच्छाशक्ती, आकांक्षा जी आहे ती निश्चितच भावी काळामध्ये मोठ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने फळाला येईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि आपण ह्या पोल संदर्भातला जो इतिहास सांगितला त्याबद्दल मी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू.